रोले आणि 5 हाताच्या बोटावरती उभा राहिला. त्यानंतर 1000 वर्ष तप केलं, पण भस्मासुराला भगवान प्रसन्न व्हायला तयार नाही. भस्मासुर म्हटला, एवढे दिवस झाले तप करतोय, देव येत का नाहीत? कारण माझ्या भगवान शंकराला ज्ञात होतं, माझ्या भगवान शंकराला माहिती होतं, याच्याकडे जर एकदा गेलो, याला जर वरदान दिलं तर म्हटले हा असणारा जगताला त्रास देईल. अख्ख्या जगामध्ये तो त्राहिमाम त्राहिमाम करत त्या ठिकाणी सगळी जनता दुःखित होईल. म्हणले सर्व जनतेला दुःखित करण्यापेक्षा एकटा दुःखात राहिला तरी चालतो. याला त्या ठिकाणी वर देणार नाही, याला त्या ठिकाणी भेटणार नाही, नाही जाणार त्याच्याकडे. 6000 वर्ष झाले, 5ही बोटावरती त्या ठिकाणी तप करू लागला, नाही त्या ठिकाणी देवा. आता हाताच्या करंगळीवरती पूर्ण उचललं आणि करंगळीवरती उभा राहिला आणि भगवान शंकराची माता पार्वती सहित आराधना करू लागला. आई आई तुम्ही सांगा त्या देवाला एकदा मला प्रसन्न व्हा म्हणावं, एकदा या ना म्हणावं. माझ्या मी तप करतोय, मी साधना करतो देवासाठी, माझी इच्छा आहे मला देव भेटावे, माझी इच्छा आहे देवाने मला एकदा दर्शन द्यावं, माझी इच्छा आहे की देवाने माझ्या समोर एकदा प्रगट व्हावं. आईकडे प्रार्थना केली आणि माझ्या आई साहेबांनी हट्ट धरला देवाकडे. देवा चला ना एकदा, तो भस्मासूर पहा ना, किती किती कष्टामध्ये अहो हाताच्या करंगळीमध्ये त्या ठिकाणी तप करतोय, करंगळीत वरती उभा राहिला तप करतोय. चला ना देवा, देवा एकदा चला भस्मासुराकडे एकदा आपण भेट घेऊ. भगवान शंकर म्हणायचे, पार्वती हा भस्मासूर नुसता दिसायला, पण याच्या आतमध्ये काही वेगळंच आहे. ते म्हटले आई आई सांगते असणाऱ्या देवाला काही का असना म्हणले, पण तो असं असणारा तुमची आराधना करतोय ना, एकदा त्याच्यावरती कृपा करा. आणि महाराज भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न होतात त्या भस्मासुराला. आणि भस्मासुराला प्रसन्न झाल्याच्या नंतर भस्मासुराला वरदान मागण्याकरता म्हणतात की हे भस्मासुरा, माग म्हणले तुझ्या तपाला, तुझ्या असणाऱ्या भक्तीला आज मी माझ्या पत्नी सहित त्या ठिकाणी प्रसन्न. माता पार्वती संगणले इकडं असं असणारे भगवान शंकर आशीर्वाद देण्याकरता उभे आहेत. पण महाराज त्या भस्मासुराने त्या ठिकाणी वर मागितला. म्हणते देवा आजपर्यंत आतापर्यंत तुम्ही मला प्राप्त झाला नाही. ते म्हटले तुझं तप कमी पडत होतं म्हणून प्राप्त झालं नाही, नाही भेटलो म्हटलं. आता भेटलोय, मग तुला काय इच्छा आहे? तुझी जी इच्छा आहे ना, तर ती इच्छा अशी असणारी मी पूर्ण करेन. ते म्हणलं देवा माझी इच्छा नक्की पूर्ण कराल? ते म्हटले अरे या त्रैलोक्याचा देव असणारा, या त्रैलोक्यामध्ये माझी सत्ता आहे, तो भगवान शंकर आज तुला वचन देतो म्हणले की तुझे मागशील ते मी देण्याकरता सामर्थ्य. ते म्हटलं देवा तुम्हाला असा असणारा सर्वात प्रिय असणारा एक वस्तू आहे. ते म्हणले काय? ते म्हणले काही नाही, भस्म नावाची गोष्ट तुम्हाला प्रिय आहे. सतत रोज तुमच्या सेवेकरता, सतत रोज तुमच्या भक्ती करता, तुमच्या पूजे करता भस्म मला कुठं ना कुठं तरी जाऊन आणावा लागतो. माझी इच्छा आहे मी जर इथून पुढे जर तुमची सेवा करू लागलो, मी जर इथून पुढे जर तुमच्या सेवेकरता बसलो, तर मी ज्या वस्तूवरती हात ठेवीन, ज्या गोष्टीवरती हात ठेवीन ती भस्म झाली पाहिजे. भगवान म्हणते माझ्या सेवेकरता माझ्यासाठी एवढं तप केलं म्हटले नाही, माझी सेवा करण्याची इच्छा आहे. तर तास तू म्हटले दिलं 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 म्हटले तुला वरदान. ज्या म्हटले भक्ती कर, तुला ज्या गोष्टीवरती हात ठेवशील ना ती गोष्ट भस्म होईल म्हटले. आणि कंगन दिलं म्हटले महाराज जर मी माझ्या पत्नीवरती जरी हात ठेवला तरी सुद्धा काय होईल, माझी पत्नी भस्म